हे जर असंच चालू राहिलं तर येत्या 2-3 वर्षात हातात कटोरा घेऊन आपल्याला भीक मागण्याची वेळ येऊ शकते. बघा, पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत चालल्यात. सरकार म्हणतंय की आमच्या तेल कंपन्यांना 1,00,000 कोटींचा तोटा होतोय, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. बघा, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत या सगळ्या कंपन्यांना प्रचंड नफा झालाय. त्याच्यामध्ये तुम्ही इंडियन ऑइल घ्या, हिंदुस्तान पेट्रोलियम घ्या, भारत पेट्रोलियम घ्या. इंडियन ऑइलला तब्बल 11,377 कोटींचा नफा झालाय 3 महिन्यात. हिंदुस्तान पेट्रोलियमला 4,900 कोटींचा नफा, तर भारत पेट्रोलियमला 3,191 कोटी रुपये नफ्याच्या स्वरूपात मिळाले. जर हा टोटल नफा आपण पाहिला तर या तेल कंपन्यांनी फक्त 3 महिन्यामध्ये वाचा 19,470 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. आणि तरी देखील या ठिकाणी आपले जे पेट्रोलियम मंत्री आहेत, कोण आहेत? हरदीप पुरी यांचं नाव मध्यंतरी कुठेतरी आलं होतं. या हरदीप पुरी काय म्हणतात की आमच्या तेल कंपन्यांना 1,00,000 कोटींचा घाटा म्हणजे तोटा होतोय आणि त्याच्यामुळे पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढवणं आम्हाला अनिवार्य आहे. मागच्या 26 वर्षामध्ये पेट्रोलच्या किमती कशा प्रकारे वाढत गेल्या याचा एक छान असा चार्ट मी एआयच्या मदतीने तयार केलाय. लक्षात घ्या, या ठिकाणी ही वर्ष आहेत 2000, 2002, 4, 6, 8 ते अगदी 2026 म्हणजे आजच्या वर्षापर्यंत. लाल रंगाचे तुम्हाला दिसतंय या आहेत पेट्रोलच्या महाराष्ट्रातल्या किमती, कारण प्रत्येक राज्यामध्ये किमती बदलत राहतात. प्रत्येक राज्याचा व्हॅट वगैरे टॅक्स वेगवेगळे असतात. लाल रंग म्हणजे महाराष्ट्रातल्या पेट्रोलच्या किमती आणि निळा रंग म्हणजे त्या वर्षी असणारी क्रूड ऑइलची किंमत, एका बॅरलची डॉलर मधली किंमत. आता तुम्ही एवढंच लक्षात घ्या, 2000 साली बघा क्रूड ऑइलची किंमत एवढी होती, पेट्रोल एवढं होतं. ओके, 32 रुपये लिटर होतं आणि क्रूड ऑइल 28 डॉलर होतं. 2002 साली पहा पेट्रोल कुठे आहे आणि क्रूड ऑइल कुठे आहे. 2004 साली बघा दोन्ही. 2006 ला क्रूड ऑइलची किंमत वाढली आहे, जगभरामध्ये क्रूड ऑइल महाग झालंय, पेट्रोल मात्र तरी देखील स्थिर आहे. 2006 सालचे. 2008 साली ज्यावेळी जागतिक मंदी येण्याची शक्यता होती, क्रूड ऑइलच्या किमती भयंकर वाढल्या, परंतु पेट्रोल तरी देखील स्थिर होतं, बऱ्यापैकी स्थिर होतं. 2010 साली बघा क्रूड ऑइलच्या किमती खाली आल्या, पेट्रोल या ठिकाणी आहे. 2012 साली क्रूड ऑइल $94 आहे, पेट्रोल 78 रुपये. 2014 साली क्रूड ऑइलची किंमत जास्त आहे, पेट्रोलची त्या मानानं कमी आहे. 2016 साली बघा, हे महत्वाचं आहे, आता इथं लक्ष द्या. 2016 साली $93 असणारं क्रूड ऑइल थेट कुठं आलंय? 43 वरती आलंय, $43 वर. त्या मानानं किमती पहा कुठं आल्या, 80 वरून 68 रुपयांवरती आल्या. त्याच्या पुढच्या वर्षी क्रूड ऑइल $64 झालंय, पेट्रोल मात्र 84 वर गेलंय. त्यानंतर क्रूड ऑइल परत घसरलं, क्रूड ऑइल खूप ससलं, $39 झालं, परंतु पेट्रोल मात्र आहे तिथंच राहिलं. क्रूड ऑइल पहा किती घसरलंय खाली, त्या मानाने पेट्रोल मात्र आहे तिथेच आहे. त्याच्यानंतर क्रूड ऑइल वाढलं, ह्यांनी परत किमती वाढवल्या. हे थोडं तुम्ही लक्षात घ्या, हे होतंय काय. त्याच्या पुढच्या वर्षी पहा क्रूड ऑइल अजून खाली गेलं, किमती मात्र आहे तिथंच आहेत. क्रूड ऑइल थोडंसं वाढलं, किमती वाढवल्या गेल्या. या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडासा अभ्यास करा की नक्की होतंय काय. की ज्यावेळी क्रूड ऑइल महाग झालंय, तेल कंपन्यांनी तेल महाग केलं, हे साहजिक आहे. परंतु ज्यावेळी क्रूड ऑइल स्वस्त झालं, क्रूड ऑइलच्या किमती घसरल्या, त्यावेळी मात्र तेल कंपन्यांनी त्यांचे भाव हे कमी केलेले नाहीत. थोडक्यात काय तर सामान्य जनतेच्या खिशावरती डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी या कंपन्या करत आहेत. आणि हे जे सांगितलं होतं की 1,00,000 कोटींचा तोटा होतोय, हे खरं तर विश्वास ठेवण्यासारखं वाटत नाही. जर ते खरं असतं तर अशा प्रकारे 19,000 कोटी रुपये 3च महिन्यामध्ये या कंपन्यांना नफा झाला नसता. तुमचं मत याच्यावरती काय आहे कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.